चंद्रपूर याचं आरक्षण देखील 50% पेक्षा जास्त आहे. त्यामुळे पुन्हा त्या कोर्टात कुठला त्रास होऊ शकतो का आणि त्यासाठी पुन्हा काही प्रक्रिया करता लागणार? यामध्ये नागपूर आणि महानगरपालिकेचं 50% पेक्षा जास्त आरक्षण आहे. यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले आहेत, सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत की जरी ज्या महानगरपालिकांचं आरक्षण 50%च्या वरती जरी जात असेल तरी त्यांच्या निवडणुका तत्काळ कंडक्ट करण्याचे त्यांनी निर्देश दिलेले आहेत आणि या सर्व निवडणुका या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशाच्या अधीन असतील. आरोप लगाया था कि वोट चोरी हुई है विधानसभा चुनाव में। इस टाइम पे भी विपक्ष जो लगातार ये आरोप लगा रहा है कि कहीं ना कहीं जो इलेक्शन यादी है उसके अंदर कहीं ना कहीं घोटाला है और उसके अंदर पूरी क्लियरेशन के बाद ही कहीं ना कहीं चुनाव किया जाए। तो क्या पूरी चीज प्रक्रिया जो है पूरी कर ली गई है? देखिए ये जो एक्चुअली जो वोटर लिस्ट जो है, वोटर लिस्ट हम 1 जुलाई 2025 की जो वोटर लिस्ट है वो एक्चुअली इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया की जो वोटर लिस्ट है वही हम यूज कर रहे हैं। इसमें अभी दोबारा मतदार को हमने आइडेंटिफाई किया, उसके ऊपर कार्यवाही चालू है और इसमें और एक ऐसी आपत्ति है कि एक्चुअली जैसे नवी मुंबई महानगरपालिका में एक ऐसा हमको इसमें रिप्रेजेंटेशन आया था कि महापालिका आयुक्त है, महापालिका आयुक्त के घर में 150 मतदार दिखाई दिए, लेकिन एक्चुअली उसमें हमने उसका इन्वेस्टिगेशन किया। उसमें ऐसा है कि वहाँ पे जो सेक्शन एड्रेस है वो सेक्शन एड्रेस एक्चुअली वो एक्चुअल वोटर का एड्रेस नहीं होता है। सेक्शन एड्रेस एक लैंडमार्क टाइप का होता है, उसमें 2-3 लैंडमार्क ऐसे उसमें मेंशन होता है और वो एक्चुअली सेक्शन एड्रेस के अगेंस्ट में वो 150 मतदार उसमें निकले थे। यानी ऐसा नहीं कि हर मतदार का जो एड्रेस है वो महानगरपालिका आयुक्त का निवास स्थान ऐसे नहीं था, वो एक है। दूसरा ऐसा उसमें और एक एक्चुअली इसमें रिप्रेजेंटेशन आया था कि वहाँ पे नवी मुंबई महानगरपालिका में टॉयलेट में एक्चुअली 10 मतदार दिखाई दिए है, लेकिन एक्चुअली वो जो टॉयलेट की जो बिल्डिंग थी, टॉयलेट की बिल्डिंग के ऊपर फर्स्ट फ्लोर और सेकंड फ्लोर वहाँ पे एक्चुअली लोग रहते थे और वहाँ पे तब वो रजिस्ट्रेशन हुए थे और इसके कारण वो एक्चुअली टॉयलेट का एड्रेस वो टॉयलेट के ऊपर रहते थे फर्स्ट और सेकंड फ्लोर, बाद में वो वहाँ से निकल गए। सरकारी अफसर जो होते हैं जो आपकी मियाद दी गई है उससे ज्यादा भी समय तक टिके रहते हैं। चुनाव का जब ऐलान होता है तो इंटरनल ट्रांसफर होता है, घूम फिर के वो तो वहीं रहते हैं। तो क्या ये ईमानदारी से ये चीज पर अमल किया जा रहा है कि आपने जो गाइडलाइंस उन अफसरों की नियुक्ति को लेकर बनाई है? नहीं, अफसर के नियुक्ति के लिए गाइडलाइंस है और एक्चुअली जो अफसर उसको जो 5 साल हो गया है, कुछ केस में 3 साल, कुछ केस में 5 साल, तो उनको वहाँ पे हमने तबादला करने का पॉलिसी है और उसके अनुसार राज्य सरकार ने उनका तबादला किया है। महापालिकांमध्ये थेट महापौर पदाची निवडणूक आहे, परंतु आता तुम्ही जे फॉर्मचं नमूद दिलं गेलं आहे त्यामध्ये थेट महापौर म्हणजे महापौर पदासाठी देखील नाव लिहिलेलं आहे। नहीं, चुका नहीं है, कारण की हे जे सर्व नियम अधिनियम राज्य शासन, आता याच्यामध्ये नगर परिषदेमध्ये कधी नगराध्यक्ष पद असते, कधी निघून जाते, त्याच्यामध्ये हे बदल होत राहतात आणि तसंच म्हणजे महापौर पद जे आहे ते कधी डायरेक्ट इलेक्शन होईल, कधी होणार नाही आणि त्याच्यामुळे तो जो नमुना जो आहे तो यथास्थिती महापौर जर असेल तर तो महापौरासाठी वापरला जाईल, कारण की हे जे नियम अधिनियम हे आमच्या हातामध्ये नाही, हे ऍक्च्युली राज्य सरकार। आता नगराध्यक्षाच्या बाबतीत कधी नगराध्यक्षाची डायरेक्ट निवडणूक होत होती, कधी नगराध्यक्ष ऍक्च्युली त्यानंतर इनडायरेक्ट त्याचे इलेक्शन होत होतं आणि त्याच्यामुळे फॉर्मॅट जे आहे ते फॉर्मॅट आपले युनिफॉर्म असायला पाहिजे, एकच फॉर्मॅट असायला पाहिजे, त्याच्यामुळे ती प्रोव्हिजन केलेली आहे। मैंने आपको बताया डुप्लीकेट वोटर जो है, डुप्लीकेट नहीं, दुबार वोटर्स जो है, मेरा संभाव्य दुबार ऑन एंड अराउंड 15 लाख है, ऑन एंड अराउंड 15 लाख, उसमें से ये 15 लाख ऑल ओवर महाराष्ट्र की फिगर बता, मुंबई में से मुंबई का जो है, मुंबई का 11.5 लाख अकेला मुंबई का है और उसमें 11.5 लाख में मुंबई ने जो एक्सरसाइज किया है उसमें वो एक्सरसाइज में उनको ऐसा दिखाई दिया है कि एक्चुअल दुबार जो है वो सिर्फ 70,000 to 80,000 है। सर, 31 जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण होतील का?
सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयानुसार आणि दुसरं यामध्ये फेरमतदान जर करायची गरज पडली तर त्याची तारीख स्पेसिफिक असेल का? यामध्ये बघा 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व निवडणुका घ्यायच्या आहेत. आम्हाला नगर परिषद नगर पंचायतच्या निवडणुका ऍक्च्युली मोस्टली 90% आम्ही घेतलेल्या आहेत. आता 10% शिल्लक आहे. ते आपण 20 तारखेला घेणार आहे आणि 21 तारखेला निकाल लागणार आहे. सर जिस सेकंड एक मिनिट सेकंड महानगरपालिकेचं जे आहे महानगरपालिकेचं आताच आपण घोषित केलेलं आहे ती सुद्धा 31 जानेवारीच्या आधी होईल. आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बाबतीत माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहे की फक्त ज्या जिल्हा परिषद पंचायत समिती याचं रिझर्वेशन जे आहे 50%च्या आतमध्ये जिथे आहे तिथेच तुम्ही घ्या. आता या जिल्हा परिषद पंचायत समितीचं ज्याच्यामध्ये रिझर्वेशन 50%च्या आतमध्ये आहे त्या फक्त 12 जिल्हा परिषद आहेत आणि या 12 जिल्हा परिषदचं नियोजन आम्ही करतो आहे. आमची अडचण आहे की या निवडणुका जसं विधानसभा लोकसभेच्या निवडणुका असतात त्याच्यापेक्षा खूप कॉम्प्लेक्स या निवडणुका असतात. त्याच्यामध्ये एकेका प्रभागामध्ये 4 उमेदवार आपल्याला निवडून द्यायचा असतो. नगर परिषद नगर पंचायत मध्ये 1 अध्यक्ष आणि 2 मेंबर निवडून द्यायचा आहे. जिल्हा परिषद मध्ये एक गटासाठी आणि 1 गणासाठी आणि या इतक्या कॉम्प्लेक्स असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात आपल्याला अधिकाऱ्यांची गरज भासते. आणि आता ज्या जिल्हा परिषद या 50%च्या आतमध्ये आहे या अशा जिल्हा परिषद आहे तिथे महानगरपालिका सुद्धा आहे आणि त्याच्यामुळे आणि या बहुतांश पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि संभाजीनगर मधील काही जिल्हे यामध्ये येत आहेत आणि त्याच्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये महानगरपालिका सुद्धा असल्यामुळे आम्हाला अधिकाऱ्यांची जी कमतरता आहे अधिकाऱ्यांची कमतरता भासते त्याचं नियोजन आम्ही करतोय. एकदा अधिकारी आम्ही 1-2 दिवसामध्ये पुन्हा बसणार आहे विभागीय आयुक्तांसमोर बैठक घेऊन आणि अधिकारी उपलब्ध झाल्याबरोबर आम्ही त्या सुद्धा निवडणुका आम्ही या 12 जिल्हा परिषद निवडणुका सुद्धा आम्ही घोषित करतो आणि 31 जानेवारी पर्यंत आम्हाला करावंच लागेल. निवडणूक घ्यायची गरज पडली तर तारखेची तिथे आता जी घोषित केली त्यामध्ये यामध्ये काय असतं की फेर निवडणूक जर एखाद्या पोलिंग स्टेशन मध्ये समजा काही इश्यू आला आणि तिथे त्या पोलिंग स्टेशन मधला जर पुन्हा निवडणूक जर घ्यायची असेल तर आपण ऍक्च्युअली मतमोजणी जी आहे ते मतमोजणी आपली सुरू असते आणि मात्र आपण दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी त्या पोलिंग स्टेशनवरचं आपण पोलिंग घेतो. सर ये सभी 29 कॉर्पोरेशन अभी भी लिस्ट फाइनल कर रही है तो ऐसे में आपको लगता नहीं कि इलेक्शन आज ही अनाउंस कर देना है जल्दबाजी? नहीं एक्चुअली ये जो अंतिम मतदार यादी है सभी 29 महानगर पालिका की फाइनल हो गई है और उसके बाद में भी 27 तारीख तक 27 दिसंबर तक ये पोलिंग स्टेशन वाइज एक्चुअली यादी जो है वो पोलिंग स्टेशन वाइज यादी ये फाइनल हो जाएगी. नगरपालिका निवडणुकांमध्ये पैशाचा भरमसाठ वापर झाल्याचं पाहायला मिळालं. तशा प्रकारचे व्हिडिओ देखील समोर आलेले आहेत. अनेक ठिकाणी कारवाई केल्याचे केवळ दिखावा झाला परंतु महापालिका निवडणुकांमध्ये यामध्ये प्रचंड अशा प्रकारचा पैशाचा वापर जो आहे तो अधिक होऊ शकतो. त्या संदर्भात अधिक काळजी घेणं गरजेचं वाटतं का आणि तशा प्रकारचं नियोजन निवडणूक आयोगाकडून केलं जाते का? कारण या सर्वाधिक जास्त नगरपालिका निवडणुकांमध्ये सर्वाधिक जास्त आरोप केले गेले की पैशाचा वाटप झालेला आहे म्हणतात. नगर परिषद नगर पंचायतीमध्ये साधारणतः ऍक्च्युली ज्या आपण काळजी घेतली होती त्याप्रमाणे महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये पण आपल्याकडे फ्लाइंग स्क्वॉड स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम आणि आपला या पैशांच्या वाटपांसंदर्भात आपण सर्व बँक आहेत किंवा मग ज्या पतसंस्था आहे यावर पूर्ण आपलं नियंत्रण आणि मॉनिटरिंग याच्यामध्ये आहे आणि या संदर्भात नगर परिषद नगर पंचायत संदर्भात ऍक्च्युली अराउंड 2.5 कोटी यामध्ये हस्तगत जप्त सुद्धा करण्यात आले होते आणि त्या संदर्भात संबंधितांविरुद्ध कार्यवाही सुद्धा करण्यात आली. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडे केस देण्यात आली. काही ठिकाणी गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले आणि यावर आणि विशेष करून एअरपोर्ट आणि बस स्टेशन आणि रेल्वे स्टेशन यावर सुद्धा आपलं त्याच्यामध्ये पथक राहणार. सर याला सोडून बेसिकली यू नो वाय टेकिंग दिस ऍक्शन्स अगेन्स्ट तुम्ही म्हणतात द मनीच्या युजसाठी but the political party guys have been claiming against each other the use of money was so blatant. काही ठिकाणी 5,000 पर वोट 10,000 वोट 15,000 वोट हे सगळं तिथे विजिबल आहे. तुमच्या मशिनरीला काही दिसणार नाही. व्हॉट इज द आयडेंटिफिकेशन? ह्या संदर्भात तुम्ही काय मेजर्स घेतलेले आहेत का? हे जे तुम्ही सांगताय ते सगळे नुसते टोटल आहेत की 2.5 कोटीचं फक्त हे झालं पण दिस इज द मनी बिंग सर्क्युलेटेड देअर. ते कॅन्डिडेट सांगतायत स्वतः
तर त्या संदर्भात इज देअर एनी काइंड ऑफ अ मेकॅनिझम यू आर लुकिंग टू लुक नगर परिषद नगर पंचायतीच्या बाबतीत आचारसंहिता भंगाच्या एकूण 29 तक्रारी आपल्याकडे आल्या होत्या. त्यापैकी 11 तक्रारी निकाली निघालेल्या आहे. 18 तक्रारी संदर्भात चौकशी सुरू आहे आणि विशेष करून मी तुम्हाला सांगितले की जी ऍक्च्युली पैसे जे आहेत पैसे संदर्भात 3,04,74,110 ही रक्कम जप्त करण्यात आली. त्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन सुद्धा झालं आहे आणि मद्य वाटपाच्या संदर्भात 1,46,144 लिटर मद्य आणि अंमली पदार्थ हे जप्त केले आहेत आणि याशिवाय 4 तलवारी 2 गुप्ती व 2 चाकू देखील जप्त केलेले आहेत. अशा प्रकारची उपाययोजना आपण महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये करणार आहोत. Election Commission is in hurry to conduct the election, and Shivsena UBT sent you a letter today, and they are mentioning that such action raised doubt about the credibility of the election process. What will be your answer on that? No, actually, basically, we have assessed everything. We have assessed the manpower requirement. We have assessed the electoral roll, and actually, we have also identified Dubar voters, and the exercise of Dubar voter has also been undertaken. And as far as the electronic voting machine, that also we have assessed. So, a sufficient number of electronic voting machine is available. Error-free electoral roll is there, and we have to conduct these elections under any circumstances before 31st January, as per Honorable Supreme Court mandate. So actually, basically, all the preparations for the elections are there, and when we were ready for the election, then only we have declared the elections. On the app and the voting site that you mentioned, the website in which anomalies will be regularized, or what are the steps that are being taken to deal with these anomalies? See, actually, as far as the Dubar voters are concerned, number one, like actually, whichever voters which are marked as Dubar and the double star has been marked, so these voters are contacted by the municipal commissioner and their officers and staff, and actually, option has been taken from the voter in which polling station he will vote. And accordingly, it is marked in the electoral roll, and in other polling stations where his name is appearing, so there also it is marked that he will vote at a particular polling station. So he will be allowed voting in a particular polling station, not other polling station. As far as the other, let me complete my question. So as far as the other voters are concerned who have not responded, so there in that case, if those voters come for voting at the polling station, then Hami Patra will be taken from those voters, and on the basis of that Hami Patra, and on the basis of preliminary inquiry by the presiding officer, he will be allowed to vote. Everyone's talking about Muslim prayer. So once this thing starts, process starts, when will you take to stop action? Yeah, definitely. Actually, there has been committee formed, so which actually during my briefing I have told you about the committee, and that committee is actually formed under the chairmanship of municipal commissioner. And also, if it involves more than one municipal corporation, there is also state level committee which is actually headed by my secretary of the state election commission. So these committees are empowered to take action against such incidents. मकर संक्रांत सुट्टी आहे असल्यामुळं या मतदानासाठी जास्त फरक पडेल असं वाटतं. जगदीश, I want to- सुट्ट्या घेऊ शकतात सर. ऍक्च्युली या सर्व गोष्टी कन्सिडर करून आणि ज्या दिवशी ऍक्च्युली जास्तीत जास्त मतदान होईल हे याचा अभ्यास करूनच आम्ही 15 जानेवारी ही डेट फायनल केलेली आहे. तुम्ही आता फक्त 15 तारखेला voting सांगितलं, counting was on 16. Just for the readers, can you just narrate what's the timing for the counting and what's the timing for the voting? हा एक प्रश्न सर. आणि दुसरा, as you are very much here, the Angan Nagar Parishad election just hogged notoriously the headlines and limelights across. So can you just tell us what's the reality, how it has been handled by the state election commission, the local officers, and if to avoid such kind of this notorious experience, what are the other steps being taken by ACC? See, actually, the time for the poll will be 7:30 from 7:30 in the morning
till 5:30 in the evening. So time for the poll will be 7:30 in the morning till 5:30 in the evening. And at 5:30 in the evening, so actually whatever voters, those are in the queues, those also will be basically taken for the voting. So the procedure is that you go to the last voter standing in the queue and start distributing the cheats, and those voters will be basically allowed to vote. That's one thing. Second thing, as per the Angar Nagar Panchayat is concerned, so there were actually complaints about filing of nominations. So there was actually allegations that pressure has been put on that candidate, and that candidate is getting prevented from filing of nomination. So we actually take some action. So we discussed with the collector and SP, and collector SP provided a lot of security to the candidate, and she was able to file the nomination. So now, but during the scrutiny of the nomination, her nomination was rejected, and actually the scrutiny of nomination is basically a quasi-judicial process, and that only can be challenged in the civil court. So accordingly, the case went to the civil court, and civil court dismissed the case. वांगाळ साहेब, एक आहे की या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सिंधुदुर्गामध्ये बरेचसे आरोप झाले राजकीय पक्षांकडून की पैसे वाटप खूप मोठ्या प्रमाणावर झालं. या सगळ्या प्रचाराच्या काळात शिवसेना आमदार निलेश राणे यांनी एक स्टिंग ऑपरेशन केल्याचा त्यांचा दावा आहे. भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी साधारण 25 लाखांची कॅश त्यांनी या काही व्हिडिओ किंवा त्या माध्यमातून दाखवून दिली. त्यांनी निवडणूक आयोगाकडे या बाबतीतली तक्रार केली, पण त्यांचं असं म्हणणं आहे किंवा त्यांचे असे आरोप आहेत की त्या संबंधित व्यक्तीवर कुठलीही कारवाई झाली नाही, पण निलेश राणे यांच्यावर मात्र स्थानिक पोलिसांनी ट्रेसपासिंग आणि अनेक गुन्हे दाखल केले. त्यांना असं सांगण्यात आलं की निवडणूक आयोगाला स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांनी अहवाल दिलेला आहे. तर या सगळ्या प्रकरणामध्ये निवडणूक आयोगाने काही कारवाई केली आहे का, याच्यामधली सत्यता पडताळून पाहिली आहे का, या बाबतीत आता आपण काय सांगाल? नाही, यामध्ये आता ही जी रक्कम आहे, ही एक रक्कम ऍक्च्युअली बेडरूम मध्ये होती, बेडरूम मध्ये जप्त करण्यात आली. आणि बेडरूम मध्ये जे कारण की हे मतदारांना वाटप करताना असं ऍक्च्युअली त्याच्यामध्ये निदर्शन आलं नाही. मतदारांना वाटप करताना निदर्शन आलं तर तो डेफिनेटली गुन्हा ठरला असता. मात्र ही बेडरूम मध्ये दिसून आल्यामुळे त्याच्यामुळे ही केस जी आहे ती केस तिथले जे कलेक्टर आहेत, कलेक्टर सिंधुदुर्ग यांनी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट दिलेली आहे, आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मार्फत त्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. सर जैसे वोटर के स्टैम्प पे जो है उनका बोकस डाल दिया जाता है, फिर भी जो वोटर्स है वो अपना वोट नहीं डाल पाता. जिस तरीके से पहले चैलेंजिंग वोट हुआ करते थे, लेकिन जो अधिकारी है वो उनको ये कहते हैं कि आपका वोट डल चुका है, आप वोट नहीं डाल सकते. तो उन वोटर्स के लिए क्या होगा जिनका ऑलरेडी कोई बोकस वोट डाल के चला जाता है? नहीं, ये जो होता है ना, जो एक्चुअली वोटर जो है उसका वो वोटर्स अगर वोट करने के लिए आता है और वहाँ पे उसको दिखाई दिया कि उसके नाम से और कोई वोट करके चला गया, तो उसमें एक्चुअली उसको जो वोट है उसको टेंडर वोट बोलते हैं. उसको एक्चुअली वो बैलेट पेपर पे उसको वोट करने दिया जाता है, और वो जो पेपर है बैलेट पेपर वो अलग लिफाफे में रखते हैं. सर बहुत सारे अधिकारी जो है वो पहले कहते हैं कि आपका वोट डल चुका है, आप वोट नहीं डाल सकते. नहीं, टेंडर वोट ही कर सकता है. he can actually vote, but his vote will be termed as a tender vote. Sir, I know that there has been always a stipulation from the any kind of an ECI officer or from your side that the strong rooms cannot be poached or strong rooms cannot be tampered. But a lot of political parties and those who are individually contesting the elections are making such kind of noise about somebody is entering there. कालची एक इंटरेस्टिंग आहे की कोणीतरी उंदरांनी म्हणे ते तोडली वगैरे. The reported in that. Maybe truth or not, we don't know. So can you just tell us what are the arrangements being made basically to keep this entirely secure and have a total safety around this entire strong room? So we have taken sufficient measures for the security of the strong room. Number one, the CCTV cameras. So CCTV cameras have been installed, and since actually the electronic voting machine has been kept for a very long time, so the polling was on 2nd, and then actually counting is on 21st. So actually we ensured that these CCTV cameras have got sufficient memory space, and wherever the memory space was not sufficiently available, there we have directed the returning officer to install additional new cameras there, so that sufficient memory space is available. And in some of the places, candidates have also put up their CCTV cameras. The candidates have also been allowed to put up their lock on the strong room,
and actually they have been allocated spaces so where they can actually see the actual proceedings of the actually see the door of the strong room. And fumigation has also been done. So I have also basically read about, like in one strong room, basically there was some gap in the door because of the rat, and but then it was not that it was because of rat. There was no manual intervention in that. सर ते व्हीव्हीपॅटच्या संदर्भात या निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरले जाणार नाही त्याचं काही विशेष कारण? व्हीव्हीपॅटच्या संदर्भात जे आहे, कारण की ही ऍक्च्युली मल्टी मेंबर इलेक्शन असल्यामुळे आता सध्या जे व्हीव्हीपॅटचं जे डिझाईन आहे ते व्हीव्हीपॅटचं डिझाईन फक्त सिंगल मेंबरसाठी आहे. आपल्या निवडणुकामध्ये एका वॉर्डमध्ये 4 लोकांना निवडून द्यायचं आहे आणि त्याच्यामुळे 4 मेंबरसाठी व्हीव्हीपॅट अजूनही डिव्हाइस झालेली नाही. या संदर्भात देशातल्या सर्व राज्य निवडणूक आयोगांनी एक कमिटी, टेक्निकल इव्हॅल्युएशन कमिटी स्थापन केली आहे. त्याच्यामध्ये IIT चे प्रोफेसर्स, IIT आणि ISC चे प्रोफेसर्स आहेत त्याच्यामध्ये, आणि त्यांनी आमच्यासाठी म्हणजे राज्य निवडणूक आयोगासाठी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन त्यांनी डिझाईन केलं. पण व्हीव्हीपॅटचं डिझाईन अजूनपर्यंत त्यांनी तयार केलेलं नाही, कारण की व्हीव्हीपॅट डिझाईन हे 4 याच्यामध्ये उमेदवार असल्यामुळे त्याचं डिझाईन खूप कॉम्प्लेक्स आणि चॅलेंजिंग आहे. आणि त्यामुळे हे डिझाईन तयार झाल्यानंतर मग ते डिझाईन फिजिबल असेल तर त्याच्यानंतर व्हीव्हीपॅट आपल्याला वापरता येईल. आणि त्याच्यामुळे सध्या जे निवडणुकीचे जे नियम आहेत त्याच्यामध्ये व्हीव्हीपॅट वापरण्यासंदर्भात कोणतीही तरतूद नाही आहे. 2005 मध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वापरण्याची तरतूद करण्यात आली होती, मात्र व्हीव्हीपॅट संदर्भात कुठल्याही प्रकारची तरतूद नाही. मुंबई में वोट किराए पे लेते हैं उनका फोटो पोस्ट करके जा रहे तो टेंडर वोटिंग प्रोसेस से वो एक्चुअल कैंडिडेट है वो वोट कर सकता है, बट उसने तो वोट कर दिया है. अभी हाउ वुड यू नो कि वो कौन सा वोट है जो आपको डिस्कार्ड करना है? क्योंकि बहुत सारी ऐसी सीट्स होती है जहाँ पर 1-2 वोट से कैंडिडेट जीत जाता है. तो ऐसी सीट पे अगर ऐसी चीजें हो सकती है हुई सपोज, तो री इलेक्शन लिया जा सकता है कैसे? नहीं, देखो एक्चुअली बेसिकली नॉर्मली the margin will not be that much, like only 1 or 2 voters, but normally the margin let us say लास्ट टाइम ही हुआ है, एक वोट से चुनाव और एक वोट से टाई हुआ टाई basically the provision is that whichever tender votes are never counted. So what is the point of like actual candidate is voting, he is giving tender vote but they are not being counted, so what is the point of actual candidate is voting? actually when a particular voter votes, when a particular voter votes, so basically which voter as against that tender vote has voted, that's actually difficult to find out. So basically the electronic voting machine will indicate how many total number of votes and how many votes has been polled by each of the candidates. That only information will be available. So But this how are you finding this bogus voters? Bogus voters, sir. Bogus voter never vote करते see, there is a provision for the bogus voter. So when the voter comes, then suppose if the polling agents are there, so polling agent also are safeguards. So if the polling agent finds that this voter is not the real voter, he is a bogus voter, then they can raise objection. And if they raise objection, the presiding officer is empowered to do the summary inquiry. And if in the summary inquiry, if it is found that the voter is bogus voter, then actually, and the case of impersonation is proved, then he is handed over to the police. There are others also. But sir, in majority of cases, bogus voters are not even identified. Now, only when real candidate appears, then you come to know this is bogus voter and vote has already been counted. So what is the This is not one-on-one. So procedure are already. Sir, how can Hey, come on, yeah. There are others also. मुंबई में वोट लोग किराए पे लेते हैं और उन्होंने वोटिंग कार्ड बनाया है और उनका राज्य बोलेगा कि दूसरे राज्य का भी है ऑलरेडी वोटिंग कार्ड, तो डबल वोटिंग कैसे करते हैं मुंबई में? उसको अलाउड है क्या? नहीं, देखिए मुंबई में जो है ना, बाकी के स्टेट के जो मतदार है यहाँ पे अगर शिफ्ट हो गए तो उनका जो एक्चुअली नाम है ये मतदार यादी में आता है, लेकिन वो शिफ्ट अगर उसने समझो गुजरात का है तो गुजरात का अगर मतदार यहाँ पे शिफ्ट हो गया तो उसका जो यहाँ के मतदार यादी में उसका नाम इंक्लूड होता है एंड ही इज अलाउड टू वोट देयर. नहीं, इसमें एक्चुअली ये जो है ना प्रभाग
जो गलत प्रभाग में आ गए उनको एक्चुअली सही प्रभाग में डालने के लिए हमने महापालिका आयुक्त को पूरी पावर दी है और महापालिका आयुक्त ने उसमें ऐसे जो वोटर्स जो गलत प्रभाग में आ रहे हैं उनको करेक्ट प्रभाग में उन्होंने डाला है। मुंबईमध्ये एक सदस्यीय निवडणूक आहे, एकच प्रभाग आहे, तर त्याच्यासाठी दिव्यांग आणि अतिज्येष्ठांना गृह मतदान असेल का? आणि हाऊसिंग सोसायटीमध्ये पण मतदान मुंबईसाठी तरी काही वेगळा निर्णय नाही, आहे? याच्यामध्ये दिव्यांग मतदारांसाठी ची जसं ज्याप्रमाणे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जी तरतूद केलेली आहे की दिव्यांग मतदार असेल किंवा 80+ जे मतदार आहेत त्यांना घरी जाऊन वोटिंगची सुविधा आहे आणि त्यासाठी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट मध्ये त्याच्या रूल्स मध्ये बदल केलेला आहे। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अशा प्रकारचा बदल केलेला नाही आहे आणि याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन मध्ये मॅन पॉवरचा पण थोडं कमतरता आहे आणि त्याच्यामुळे घरी त्या मशीन्स नेऊन त्याच्यामध्ये वोटिंग करणं ते शक्य नाही, कारण की आता यामध्ये मुंबईमध्ये तर एकच आहे उमेदवार निवडून द्यायचे, पण बाकी महापालिकेमध्ये 4-4 उमेदवार निवडून द्यायचे आहे आणि त्याच्यामुळे कंट्रोल युनिट आणि 4-4 असं बॅलेट युनिट जे आहे ते घरी नेऊन देणं पण शक्य होत नाही, त्याप्रमाणे तरतूद नाही आहे। मात्र या 80+ जे मतदार आहेत आणि जे दिव्यांग मतदार आहेत त्यासाठी मतदान केंद्रावर संपूर्ण सुविधा आपण दिलेल्या आहेत। मतदान केंद्रावर त्यांना ऍक्च्युली आपण प्रायोरिटी देणार आहे आणि प्राधान्य देऊन त्यांना मतदान करण्यासाठी संधी आपण देणार आहोत। याशिवाय तिथे व्हीलचेअरची व्यवस्था सुद्धा करणार आहोत आणि रॅम्पची व्यवस्था तर प्रत्येक मतदान केंद्रावर आहेच। सर, पोलिसांच्या बंद्या बऱ्याचशा रखडलेल्या पाहायला मिळतात, कारण की पोलिसांचा महत्त्वाचा रोल असतो त्या सगळ्या संदर्भामध्ये आणि पोलिसांच्या बंद्या रखडलेल्या 3 वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ एका ठिकाणी आहे, त्याच्या बंद करण्यासाठी राज्य सरकारने सांगितलेलं आहे का? ऑलरेडी पत्रव्यवहार आम्ही जुलैमध्ये सर्व पत्रव्यवहार केलेला आहे। याशिवाय उद्या डीजी साहेबांना मी बोलवलं आहे आणि डीजींसोबत सुद्धा मी याचा आढावा घेणार आहे आणि यामध्ये असे काही राहून गेले असेल त्या संदर्भात आम्ही ताबडतोब करायचं। अरे भाई नीचे बैठ के बोल रहे हैं। सर्व चर्चा केलेली आहे, याच्याशिवाय हे एंड नाही आहे। याच्याशिवाय काही प्रश्न असतील तुम्ही पर्सनली माझ्याकडे ज्यांचं समाधान झालेलं नसेल त्यांनी पर्सनली आपल्या सगळ्यांना प्रेस नोट पाठवलेले आहे आणि हार्ड कॉपी पण आहे। अरे वन